तर आपण आता आलोय 11 नंबर वॉर्ड मध्ये. तर लोकांना विचारू आपण नगरपालिकेच्या इलेक्शन विषयी काय वाटतं, कोणाची हवा चालू आहे? हवा तर असं वाटतं मला, दोघं जे पक्ष आहेत हम्म. ते जे आपले बीजेपी एक पक्ष आहे, शिवसेना एक पक्ष आहे. हा. दोघं पक्ष चांगलेच पक्ष आहेत. हम्म. जे कामं करणारे लोक त्यांनाच मतदार करतील अशी मला तरी खात्री आहे. बरोबर. हम्म. काय वाटतं आतापर्यंत कामं होत आले की अजून बाकी आहेत कामं व्हायची? कामं तर पुष्कळ लोकांची केलेली आहेत. हा. जसं आपले भैया साहेब आहेत, हम्म. आमदार चंद्रकांतजी दगोजी शिवसेनाचे नेते आहेत. बरोबर. त्यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार नगरपालिकेचे जे बी काही नगरसेवक असतील हा. त्यांनी पुष्कळ कामं केलेली आहेत. काय वाटतं, कॉम्पिटिशन टफ राहील की एक साइडच निघून जाईल? नाही, कॉम्पिटिशन टफ आहे थोडी. टफ राहील. हा, कारण काय आहे, हा. दोघं समाजचे एकत्र आहे. हा. म्हणजे आमच्या सोना समाजचे दोघं एकत्र आहे. म्हणजे आम्ही समाजचे आहे, तो बी समाजचे आहे. म्हणजे अपोजिशन, म्हणजे समोरासमोर एकच समाजाचे एकच होते. समाजचे आहे दोघं. बरोबर. मी ते समाजचे मत बी जास्त आहे, बरोबर. सोना समाजचे. त्याच्यामुळे वो दोघांची फॅट चांगली आहे. बरोबर. दोघांना लोक मानतात. बरोबर, दोघांना मानतात लोकं. हा बी मानतो, तो बी मानतो. असं त्याच्यामुळे आता डिजिटल लोकांचे काय मत आहे ते ठाऊक पडेल. तर काय बोलशाल काका तुम्ही नगरपालिकेविषयी? नाही, नगरपालिकेने ते काम करायला पाहिजे चांगलं. हा. आणि टफ फाईट राहिली आहे दोघांमध्ये ती टफ फाईट. हा. म्हणजे जो कोणी लीड वगैरे कोणी काही घेणार नाही. जे टफ राहील फाईट ते राहिली टफ आहे. फाईट आहे दोघांची. समोरासमोर आज समाजात समोरासमोर झाला येते. त्या विषयी. टफ फाईट राहणार येते. हो. नगर नगराध्यक्षाच्या बी नवा उमेदवार आहे. नवा उमेदवार आहे. काय वाटतं ते नगराध्यक्षाचं मग टफ कॉम्पिटिशन राहू हा, शकतं ती का? पण टफ आहे. ती पण tough आहे. ती पण चांगली. म्हणजे आतापर्यंत वाटत होतं की एवढे काय टफ राहणार नाही. नाही, पहिला अगोदर वाटत होतं भाऊ. आता रत्न भाभी भाऊ जुने 25 वर्षापासून ते बरोबर. आहे. आता हा नवा एकदम म्हणजे नवीन नवीन चेहरा आहे. आहे. बरोबर. तर भाऊ आता त्याचे बी हे काम चांगलं केलं त्यांनी. बरोबर. तर बी टफ फॅट देते, ठाऊक पडेल आता. नगरसेवकाच्याकडून माणसाची एकच अपेक्षा असते, लाईट लावणे, रस्ता पाहणे, पाण्याची व्यवस्था करणे, गटार साफ होणे. हा. नगरसेवकाकडून कार्यकर्त्याची आणि मतदानाची एवढीच अपेक्षा असते बस. बरोबर. काय वाटतं, झालेत का ते कामं? मग झालेत ना, कामं झालेत ना. नाही झाले असे नाही, कामं झाले आहेत. काय वाटतं, एक एज्युकेटेड नगरसेवक पाहिजे की त्याला सगळ्या गोष्टींची माहिती आहे, जो आपल्या कामात पडेल असा, की हा पैसा आहे माझ्याकडे तरी मी निवडून येऊ शकतो, अशी गोष्ट चालेल? नाही नाही, ह्या पाहायला परिवर्तन नक्कीच सगळेजण घडवून आणतील. नगरपालिकेमध्ये ज्याच्याकडे पैसा आहे तोच निवडून येतो असं नाही, जो निष्ठा ठेवतो त्याला देखील तेवढंच महत्व दिलं गेलं पाहिजे. प्रत्येक पार्टीमध्ये प्रत्येक पार्टीने विचार करावा की ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच उभं न करता जो निष्ठेने काम करणारा निष्ठावान असेल. भाजपचा असेल किंवा शिवसेनेचा असेल त्याच्याकडे लक्ष देऊन त्यांना जर कॅन्डिडेट दिले तर त्याच्याने जास्त सीट्स त्या पार्टीच्या येतील. बरोबर. त्यामुळे नुसते पैसा बघत नाही लोक, तर त्या माणसाचं चारित्र्य देखील बघितलं जातं. त्यामुळे चारित्र्य संपन्न जो असेल तोच त्या ठिकाणी उजवा असतो. त्या ठिकाणी काका, बोला. आता नगरपालिकेचे इलेक्शन लागले, खरी गोष्ट आहे. काय वाटतं तुम्हाला की टफ कॉम्पिटिशन राहू शकते का काय? टफ कॉम्पिटिशन राहू शकेल ना. हा. दोघी पार्टी मजबूत आहे. दोघे म्हणजे आता पब्लिकच्या काय कोणाला मत देईल ते तर बंद पेटीमध्ये मतदार असं ते तो काही सांगू शकत नाही. नाही सांगू पण आता दोघी फाईट मध्ये आहे. दोघांचा प्रचार बी जोरात आहे. आता कोणी येऊ शकतं ते तर आपण काही सांगू शकत नाही. कोणी बी आलं फक्त काम व्हायला पाहिजे. आमच्या समस्या राहतात. आणि या आपल्या ज्या वॉर्ड मध्ये अजून काय काम व्हायला पाहिजे की हा अजून हे झालं तर बरं होईल? आता जे पाहिलं तर आता हे रस्ते बाकी आहेत, बाकीचे रस्ते झालेले आहेत. जे डांबरीकरण आता प्रशासन बसल्यामुळे काही कामं झाली नाहीत. कारण की 2.5-3 वर्ष तर प्रशासनच बसलेलं होतं, त्यामुळे काही कामे झाली नाही. आणि प्रशासन बसल्यानंतर जो आपले नेते असतात ते नेत्यांची नगरपालिकेमध्ये काही चालना असते नाही. त्यांचे नेते आपले जसं कामं करतात, सत्तावर राहिली तर नेते लोक कामं करतात. बरोबर. बरं काका, आता सध्या इलेक्शनचा माहोल चालू आहे, काय वाटतं? नंदुरबार नगरपालिकाचे जे इलेक्शन आहे, अगोदर असं लागायचं किंवा असं वाटायचं का एकतर्फी श्री चंद्रकांत रघुवंशी यांची सत्ता परत बसेल.
आणि भारतीय जनता पार्टी यांना उमेदवार मिळतील का नाही मिळतील हा प्रश्न होता. बरोबर. पण त्यांनी तसे 41 उमेदवार पूर्ण मॅनेज केले आणि ते उभे राहिले. बरोबर. यामुळे निश्चित नंदुरबार नगरपालिकेत आता चुरशीची लढत होण्याचे चित्र दिसत आहे. बरोबर. आणि बाकी नंदुरबारची जनता आहे, त्यांचे कामं जो करतील त्यांनाच नंदुरबार नगरपालिका निवडून देईल असं वाटतंय. दादा काय वाटतं नगरपालिकेच्या इलेक्शनमुळे? नंदुरबार नगर परिषदच्या बाबतीत बऱ्याच सांगायचं गेलं तर भरपूर आहे. नंदुरबारात अशी हवा झाली होती 15 दिवस अगोदर. हा. चंद्रकांत भैया रघुवंशी यांच्याकडे काही लोक जुने वगैरे लोक अगोदरचे जे होते बीजेपी मध्ये, ते भैया साहेबांनी त्यांना आपल्या जवळ करून घेतलं. काही दोघी त्याच्यात गावात अशी अफवा झाली भैया साहेब हे बिनविरोध नगरपालिका करणार होते. गोरगरिबाचा जो घास होता तो त्यांच्याकडून निघून जाणार होता. पण बीजेपीने खंबीर नेतृत्व केलं व सर्व नगरसेवक दिले. 41 नगरसेवक पूर्ण दिले. सर्व वार्डात जोरदार इलेक्शन होणार आहे. नगर परिषदचं बीजेपी बी जोरदार तयारीत आहे व विरोधी पक्ष बी जोरदार तयारीत आहे. हा वॉर्ड तर सुशिक्षित वॉर्ड म्हणून गणला जातो. बरोबर. पण आपण एकूणच बघितलंय की बऱ्याच वर्षापासून जेव्हा मोदी साहेब आले तर पूर्ण राष्ट्रात मोदींची एक जी लाट होती त्यापासून भाजप प्रेमी किंवा भाजपवर प्रेम करणारी जनता वाढलेली आहे. तसंच महाराष्ट्रात देवाभाऊंचं जेव्हा सरकार आलं तेव्हापासून 5 वर्ष टिकणार त्यांचं सरकार होतं. त्याच्यानंतर पण दुसऱ्यांदा आता देवाभाऊंची कामं, विकासाची कामं बघून भाजपवर प्रेम करणारी जनता नक्कीच वाढलेली आहे. त्याचप्रमाणे इथे जेव्हापासून नंदुरबार जिल्हा झाला तेव्हा जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून डॉक्टर गावित साहेब व हिनाताईंनी यांनी देखील विकासाची भरपूर कामं या ठिकाणी केलेली आहेत. क्या लगता है ये टाइम परिवर्तन होगा कि क्या बताते नहीं? लोग तो बोलते हैं परिवर्तन होना चाहिए. होना चाहिए. काय वाटतं बाबा, तुमचं वय खूप जास्त दिसतंय. तुम्ही जास्त पावसाळे घालले. गुटखा बी घाललाय काकाने. काका बोलूच शकत नाही डायरेक्ट. आता आम्ही विचारलं की थोडाफार विकास इथं झालेला दिसतोय. जिथं विकास काही झाला नाही तुम्ही सांगू शकता कुठला विकास झालेला आहे? काही नाही झाला. मंगळ बाजारात किती वर्ष झाला हा रोड आता बनला, तरी रोड बनून सर्व लोकांच्या घरात, मराठे लोक, भोई लोक, चौधरी या परिसरात राहतो यांच्या घरात अक्षरशः पाणी घुसतं पावसाळ्यात. पाणी घुसतं. आणि हा वार्ड जो आहे 11 म्हणाला, पहिला 10 होता, आता 11 झाला. पहिले याच्यानंतर 19 होता. हा पूर्ण बीजेपी, त्यांना असं वाटतं हा पूर्ण बीजेपीचा वार्ड आहे. तर या वार्डात ते लोक कामच नाही करत. या वार्डात तुम्ही जाऊन सर्वे करू शकता. माझ्या परिसरात कामच नाही करत हे लोक. नगरपालिकेत जाऊन काही कंप्लेंट नाही केली? नगर परिषद जाऊन कंप्लेंट करता हे लोक काही निर्णय घेत नाही त्याचा. यांना पूर्ण माहिती तर इथून आपला कॅन्डिडेट निवडून येत नाही. काय वाटतं, काय विकास झाला पाहिजे अजून नंदनगरीचा ग्राउंड लेवलला? ग्राउंड लेवलला जे रस्ते आहेत पार म्हणजे सिंधी कॉलनीपासून येऊन ते साखरी नाक्यापर्यंत अनेक ठिकाणी वारंवार गड्डे असतात. अनेक वेळा सीओ साहेबांना ते द्यावे लागतात, सांगावे लागतात. थोडीशी डागडुगी होते, नंतर परत तशीची तशी परिस्थिती असते. तर ती एक सुधारणा होणं खूप गरजेची आहे. त्यानंतर वेळोवेळी जिथं ड्रेनेजची सिस्टीम आहे तिथं ओव्हरफ्लो होते. तिथे जेव्हा एक सामान्य नंदुरबारकर तेव्हा त्याची कंप्लेंट नोंदवतो, ती लवकरात लवकर सॉल्व व्हायला पाहिजे, ती समस्या सुटली पाहिजे अशी लोकांची एक अपेक्षा असते. बरोबर. म्हणून त्याच्याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर नंदुरबार नगरपालिकेत जेव्हा माणूस कोणती प्रॉपर्टी घेतो बरोबर तेव्हा रजिस्ट्रेशन 60% तो तिथं पेड करतो रजिस्टर ऑफिसमध्ये. आणि त्याच्यातनं 1% नगरपालिकेला रजिस्टर ऑफिसनं वर्ग होतो. बरोबर. हे झाल्यानंतर परत जेव्हा नंदुरबार नगरपालिकेत त्या प्रॉपर्टीवर तो घरमालक किंवा प्लॉट मालक नाव लावायला जातो तेव्हा परत नंदुरबार नगरपालिकेत 1% भरावा लागतो नाव लावण्यासाठी. अरे बाप. हे फक्त नंदुरबार नगरपालिकेतच होतो, बाकी नगरपालिकेत आहे नाही. तर एखादी 50 लाखची प्रॉपर्टी तर इथं 50,000 एक्स्ट्रा भरावे लागतात. एक सामान्य माणूस आयुष्यात जेवढी कमाई करतो तेव्हा एखादी प्रॉपर्टी घेतो. बरोबर. आणि तेव्हा जेव्हा असे 1% लागतात तेव्हा त्याचंही मन दुखतो. बरोबर. तर तीही गोष्ट सुधारली गेली पाहिजे अशी एक सामान्य नंदुरबारकरांची इच्छा आहे. आता माझी कॉलनी आहे 20 नंबर वार्ड. त्या कॉलनीमध्ये मला न विचारता
माझे नगरसेवक माझे मित्र कैलास बापू पाटील यांनी सुद्धा माझ्या कॉलनीमध्ये 75 लाख रुपयाच्या आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला देण्यात आलं होतं. एक हा. साधारण कार्यकर्ता असताना सुद्धा बरोबर. माझे काम मी कसे करायचो आणि त्यांच्याकडून कसं करून घ्यायचे हे आदरणीय भैया साहेबांना सुद्धा माहिती आहे. मी काम करून घेतले त्यांच्याकडून. करून घेतलं. काय वाटतं अजून काय कामं करायला पाहिजे विकासाची कामं? आता विकासाची कामं आता त्यांचे पत्र निघेल त्याच्यामध्ये माहिती पडेल. आता काय काय आता रस्ते आहेत नंदुरबारची तर आता रस्ते नाही आहेत, खराब झालेले आहेत, पुष्कळ काम आहे. आता सत्ता ज्याची ते कामं करतील. हो काही दिवसापूर्वी असं आहे तर चंदू भैया इतके वर्षापासून राज करत आहे नंदुरबार शहरात नगर परिषदवर, पण ते लोक दुसरे पक्षवाल्यांना एनओसी देत नाही नगरपालिकाची आणि काही कामं होऊ देत नाही. गली बोर्डाचे लाईट वगैरे एनओसीच देत नाही. हे लोक यांच्याकडे 5-10-15 वर्षापासून जशी सत्ता आहे चंदू भैया यांच्याकडं हे लोक एनओसी देत नाही तर काही कामं नंदुरबार शहराची होत नाही. काय प्रॉब्लेम आला आपण डायरेक्ट नगरपालिकेशी म्हणजे कॉन्टॅक्ट करतो का? कंप्लेंट देतो, कामं होतात का आपले? नाही कामे तर नगर मार्फत यांच्याबरोबर जास्त होतं नगरसेवक मार्फत. नगरसेवक डायरेक्ट गेलं ना तिथे आपल्याला कोणी जास्त विचारत नाही. विचारत नाही. नगरपालिका हे आपले कॉन्टॅक्ट मध्ये असेल यांचे नंबर असेल. बरोबर. आता नगरसेवक निवडून आला समजा बरोबर. तो कॉन्टॅक्ट मध्ये तो लगेच आपलं काम करू शकतो. फ्री मध्ये काम होतील. हा. पण माझ्यासारखा वाटा काढणारा माणूस बरोबर. मी गेला मला 6,000 रुपये लागले होते छत्रपतीला. छत्रपती हाऊस. मग फ्री म्हणून जाहिरात नको. आता तो जाहीरनामा नाही माझ्याकडे, हा. घरी असेल. वाटता हे सरळ वाटायला पाहिजे त्यांना. बरोबर. जाहीरनाम्यामध्ये हॉस्पिटलचं नाव, हे पुतळे आहे काय फायबरचे पुतळे त्याच्यावर घाण होते, कबूतर पक्षी हाकता. हा. तर साई वडिलांच्या पुतळे सुद्धा रस्त्यात बसवायला पाहिजे. हा. संरक्षण करून बसवायला नाही पाहिजे त्यांनी. काय मी वाटतं? बाळासाहेबांच्या फोटोच्या बाजूला हम्म. भगव्याची सावली चालत नाही असं म्हणणाऱ्यांच्या फोटो बाजूला नाही पाहिजे. काय वाटतं झालेला आहे का विकास नंदुरबारचा थोडाफार काही? नगरपालिकेत जनतेला सामान्य कामं असतात. बरोबर. काय मोठ्या फॅक्टऱ्या आणि याची काही अपेक्षा नसते. बरोबर. लहान लहान कामं असतात, रोड ड्रेनेज वगैरे. त्या लहान लहान कामासाठी जो नगरसेवक सहज उपलब्ध होईल बरोबर. अशी लोकांची अपेक्षा असते आणि निश्चित अशाच उमेदवाराला नंदुरबार नगरपालिका यावेळेस निवडून देईल अशी आम्हाला खात्री आहे. काय वाटतं यावेळेस पैसा चालेल का असा एज्युकेटेड माणूस की हा तो करू शकतो? पैसा तर आता इलेक्शन म्हटलं म्हणजे पैशावर खेळ राहतो आणि मग पब्लिकची बी आशा राहते की पैसे भेटायला पाहिजे.